नमस्कार, मी अंजली. स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. कशा सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून. सगळे मस्त असतील, स्वस्त असतील आणि मजेत असतील अशी स्वामीचरणी प्रार्थना. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते की गंजला आलेल्या ज्या लोखंडी कढई असतात त्या मी कशी घासते ते दाखवणार आहे तुम्हाला. कारण लोखंडी कढईमध्ये भाजी केलेले कसे चांगलेच असतात. तर आणि भाजी झाल्या आपण काढून पण घ्यायची असते. तर त्याच्यासाठी बघा मी मीठ घेतलं आहे, 1 चमचा मीठ घ्यायचं आणि लिंबूनी पूर्ण घासून काढायची कढई आपल्याला. आणि पूर्ण घासत पूर्ण त्याचा तो गंज आलेला हे असतो तो पूर्णपणे निघून जातो. आणि त्याच्यानंतर मग आपण घासून झाल्याच्या नंतर साबण आणि याच्याने स्क्रबने घासून काढायचं. घासून झाले स्क्रब आणि याच्याने. आता मी स्वच्छ धुवून घेतले. आणि आता काय करायचं आपल्याला, ही कढई आहे तर ही पूर्णपणे सुकून घ्यायची. आणि त्याच्यानंतर मग ही कशी आपल्याला चांगली गंज यायला नको म्हणून काय करायचं आपल्याला, सुकली की त्याच्यामध्ये तेल लावून ठेवायचं. म्हणजे त्याला कसं गंज पकडत नाही. आणि थोडं जरी लालसरपणा आला तरी पण कसं तेलाद्वारे ते चिकटपणा असत राहतो. मग ते कसं आपण पुसून काढलं किंवा भाजी बनवायच्या अगोदर धुवून काढलं तरी चालतं. पण असं गंज राहत नाही, अशी एकदम पूर्णपणे क्लीन राहते. आणि पण त्याच्यापेक्षा फायदे पण खूपच आहेत आपल्याला लोखंडी कढईमध्ये स्वयंपाकाचे.